सांगण्यात आलेली होती, त्याला आज कुठेतरी चेत मिळालं असं वाटतं? खरं म्हणजे पहिल्यांदा मालेगाव प्रकरणी कोर्टाला धन्यवाद देतो. कोर्टाच्या निर्णयाचं मनापासून मी स्वागत करतो. खरं म्हणजे 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना भोगाव्या लागल्या आणि त्यानंतर हा निकाल आज लागला आहे. ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे आणि या लोकांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. संशयावर केवळ आरोपी बनवता येणार नाही आणि सजाही देता येणार नाही असा कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर जेव्हा हे हल्ले होत होते त्यावेळेस UPAचं सरकार होतं आणि जेव्हा बॉम्बस्फोट होत होते मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये, त्यावेळेस सरकारमधलेच मंत्री, शासनकर्ते, राज्यकर्ते म्हणत होते की दहशतवादाचा, आतंकवादाला कुठलाही रंग नसतो, कुठलाही धर्म नसतो. परंतु मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये त्याच राज्यकर्त्यांनी UPAच्या हा भगवा दहशतवाद आहे, हा भगवा आतंकवाद आहे असं त्याला नाव दिलं आणि खऱ्या अर्थाने लोकांची दिशाभूल करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचं काम त्यावेळेस केलं. केवळ आणि केवळ वोट बँकेची राजनीती त्यावेळेस केली आणि भगव्यालाही आणि हिंदुत्वालाही अपमानित करण्याचं काम, कलंकित करण्याचं काम आणि आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम त्या काळातल्या UPA सरकारने केलं. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अतिशय खऱ्या अर्थाने हे एक षडयंत्र होतं, एक कारस्थान होतं आणि एक साजिश होती आणि त्यामध्ये या लोकांना गोवलं गेलं. परंतु जे लोक भगवा आतंकवाद, भगवा दहशतवाद म्हणाले त्याला न्यायालयाने एक करारा जवाब, एक चांगली मोठी चपराक आजच्या निर्णयाने दिलेली आहे. दूध का दूध, पानी का पानी झालेलं आहे. सत्याचा विजय झाला आहे आणि मी म्हणेन की सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. हे आजच्या कोर्टाच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा याला आव्हान देणार आहे. त्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIAच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, जोही मालेगावच्या संदर्भात निर्णय आला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयात आव्हान देऊ. आता याच्या बाबतीमध्ये संपूर्ण कोर्टाने काय निकाल दिला आहे, काय कोर्टाने फाइंडिंग आहेत, काय ऑब्झर्वेशन आहेत, या सगळ्या गोष्टी पाहूनच यामध्ये मत व्यक्त करणं उचित होईल. साहेब, मुंबई बॉम्बलास्ट असो किंवा मालेगाव बॉम्बलास्ट असो, याच्यामधले जे आरोपी आहेत ते सुटलेले आहेत, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे लावण्याचा आदेश बाळासाहेब ठाकरेंनी दिला होता. आज त्या पक्षाकडून अजून या विषयीच्या प्रतिक्रिया याच्या बाबतीत काय वाटतं? आता तुम्हाला माहीत आहे सगळं मिश्रण झालेलं आहे, भेसळ झालेली आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे, बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा पक्ष म्हणून आम्ही काम करतोय आणि जे काही या देशाच्या बद्दल ज्या चांगल्या घटना घडतील आणि जे दहशतवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये, आतंकवादाच्या विरोधामध्ये जे काय घडेल त्याच्या विरोधात आम्ही आहोत. बाळासाहेबांची भूमिका स्पष्ट होती. देशप्रेमी जे कोणी असतील ते आपले आहेत आणि देशविरोधक जे आहेत, जे पाकिस्तान धार्जिणे आहेत, ते आपले दुश्मन आहेत. ही भूमिका आमची आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील असो किंवा मुंबई बॉम्बलास्ट असो, सगळे आरोपी निर्दोष सुटलेले आहेत, पण मात्र दोषी जे आहेत ते बाहेर आहेत. तपास यंत्रणांचं हे अपयश म्हणायचं. आणि प्रश्न आहे की मग ब्लास्ट बघा, खरं म्हणजे त्या काळामध्ये जे काही दररोज ब्लास्ट होत होते आणि त्या काळामध्ये आपण हेही पाहिलं की बॉम्ब ब्लास्ट करणारे लोक सुटतही होते आणि म्हणून आतंकवादी आणि दहशतवाद्यांवर जी काही जरब आणि वचक, मग काश्मीरच्या खोऱ्यामध्ये असू द्या नाही तर मुंबईत असू द्या, बिलकुल वचक नव्हता. कारण त्या काळचं सरकार या देशद्रोह्यांच्या विरोधात
कारवाई करण्याच्या ऐवजी या ठिकाणी मतांचं राजकारण करत होतं. हे दुर्दैव आहे. सर, तुम्ही राजधानी दिल्लीत आलात, खासदारांबरोबर बैठक आठही घेतली. खासदारांसोबत तुम्ही बैठक घेतली. बैठकीत नाही, आणि मी हेही सांगेन की आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यामध्ये देखील सभागृहामध्ये चर्चा झाली आणि त्यावेळेस पण आपण पाहिलं असेल की भारताने जी भूमिका घेतली त्या भारताच्या भूमिकेबरोबर अख्खा देश उभा राहिला. भारतीय लष्कराच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बरोबर अख्खा देश उभा राहिला. आणि म्हणून सदनात देखील प्रधानमंत्री असू द्या, गृहमंत्री अमित शहा साहेब असू द्या, या लोकांनी जे काही जसं आतंकवाद्यांचा अड्डे उद्ध्वस्त केले होते आणि त्यावेळेस देखील हिशोब मागणारे काँग्रेस, किती मिसाईल पडले, किती ड्रोन पडले, अरे किती लोक आपली मारली गेली. पहलगाममध्ये, मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्टमध्ये, सिरीज बॉम्ब ब्लास्टमध्ये, 26/11च्या हल्ल्यात याचा हिशोब मागण्याची हिंमत कोणी करत नाही. परंतु निर्लज्जपणे या ठिकाणी